यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे राजकारणातला। खरं तर राजकारणामध्ये सत्ता आली की व्यवस्था त्यांच्यासाठी राबते हे आपल्याला माहिती आहे। पण महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदा असं घडत असावं की सत्ता नसलेल्या विरोधी पक्षासाठी सुद्धा यंत्रणा राबू लागली आहे, त्यांची बडदास्त ठेवली जाते। फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारकडून विरोधी पक्षातल्या नेत्यांची खास बडदास्त ठेवली जात असल्याची बाब समोर आली। कारण महायुतीच्या मंत्र्यांच्या पीए, पीएस आणि ओएसजी नंतर आता शरद पवारांच्या 2 आमदारांना सुद्धा सरकारी पीए दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हे 2 आमदार महायुतीचे खासम खास आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विरोधी नेत्यांच्या सेवेत सरकारी अधिकारी, जयंत पाटलांसाठी 2 खास अधिकारी, जानकरांनाही सरकारी स्वीय सहाय्यक, पवारांच्या आमदारांवर सरकार का मेहरबान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्या सेवेत चक्क सरकारी अधिकारी देण्यात आल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सेवेत सरकारच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याचं कळत आहे। उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी गौरव भोसले यांची जयंत पाटलांकडे नियुक्ती करण्यात आली आहे। तर उद्योग विभाग कक्ष अधिकारी संजय पाटील हे जयंत पाटलांच्या सेवेत असणार आहेत। हे दोन्ही अधिकारी सरकारकडून पगार घेणार असले तरी ते जयंत पाटलांच्या दिमतीला असतील। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईकांकडून ही नियुक्ती झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अजित पवारांच्या मंत्र्यांकडून स्पेशल ट्रीटमेंट का दिली जाते असा सवाल उपस्थित केला जातोय। आपल्या सेवेमध्ये काही 2 ते 3 प्रशासकीय अधिकारी सरकारने दिलेले आहे असं समजतं, नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या सेवेत नाही कोणी दिलं। गौरव भोसले आणि संजय पाटील नावाचे 2 अधिकारी विशेष सचिव, ते माझ्याकडे काम नाही करत। आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे काही माझ्यावर लक्ष ठेवायला, माझ्यावर लक्ष ठेवलं तर माझी काही तक्रार नाही, काय मोठे उद्योग करत नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला। जयंत पाटलांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं करणाऱ्या उत्तम जानकरांना सुद्धा सरकारकडून स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारच्या ग्रामविकास खात्याचा अधिकारी हा स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलाय। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातील आमदारांवर सरकार का मेहरबान आहे असा सवाल विचारला जातोय। या संदर्भामध्ये माझ्याकडे कुठली माहिती नाही। मी माहिती घेतो, विचारतो आणि मग स्वतः जयंत पाटील आणि भाजपचे मंत्री जरी यावर बोलणं टाळतायत, पण उसणवारी तत्वावर या नेमणुका झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्र देत आहेत। त्यामुळे आधी जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असताना आता खास सरकारी अधिकारी त्यांच्या दिमतीला तैनात असतील तर याचा अर्थ काय, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण तुर्तास तरी सरकारी स्तरावरून कोणीच यावर बोलायला तयार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।